नमस्कार, मी सचिन खेडेकर. कोण होणार करोडपती या अद्भुत अफलातून आणि अविस्मरणीय खेळात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. एक नावाजलेला ढोलकीवादक होता. घरात असलेल्या लहान मुलांनी ढोलकी खराब करू नये म्हणून तो नेहमी मुलांना ढोलकीपासून दूर ठेवायचा. मुलं त्याला विचारायची, बाबा या ढोलकीतून आवाज कुठून येतो? ढोलकीवादक उत्तर द्यायचा, आत राक्षस आहे, तो ओरडत असतो. मुलांचं कुतूहल वाढलं. वडील बाहेर गेल्यावर मुलांनी विचार केला, चला आपण ढोलकीतला राक्षस पाहूया. मुलांनी दोन्ही बाजूनी ढोलकी फोडली. एका बाजूने एकानं, दुसऱ्या बाजूनं दुसऱ्यानं. हात घातला, राक्षस काही लागेना आणि ढोलकीतून आवाजही येईना. मुलांना वाटलं राक्षस पळाला किंवा मेलाही असेल. ती फुटलेली ढोलकी सोडून मुलं दुसरा खेळ खेळायला लागली. ढोलकी फुटू नये म्हणून वडील खोटं बोलले होते. त्यांनी मुलांना राक्षसाची भीती दाखवली होती, पण झालं उलट. म्हणून मुलांची जिज्ञासा मारू नये, त्यांना घाबरवू नये, त्यांना उत्तरं द्यावीत किंवा त्यांना प्रश्नांची उत्तरं शोधू द्यावीत. सगळ्या नव्या स्पर्धकांचं प्रश्न उत्तराच्या या खेळात मनपूर्वक स्वागत आहे. फास्टेस्ट फिंगर फर्स्टच्या अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. महाराष्ट्रातील रेल्वे स्थानक त्यांच्या नावातील अक्षरांच्या संख्येनुसार उतरत्या क्रमानं लावा आणि हे आहेत तुमचे पर्याय. ए भुसावळ, बी वर्धा, सी यवतमाळ, डी अकोला. वेळ संपलेली आहे. बघूया याचा योग्य क्रम काय आहे. सी यवतमाळ, ए भुसावळ, डी अकोला, बी वर्धा. सी ए डी बी. यवतमाळ 5, भुसावळ 4, अकोला 3, वर्धा 2.5. पाहूया कोणी दिले अचूक आणि वेगवान उत्तर. सगळ्यात आधी उत्तर देऊन हॉट सीटवर बसण्याचा मान मिळवलाय हेमांगी विभूते यांनी. हेमांगी नमस्कार. या हेमांगी, खूप खूप शुभेच्छा. 4 स्टेशनची नावं 2-2.5 सेकंदात. म्हणजे एका सेकंदाला एक स्टेशन असायला त्याही पेक्षा कमी. एवढा प्रवास झालाय का? नाही, एवढा प्रवास नाही झालाय, पण जादू असेल. कोण होणार करोडपतीची, एवढा फास्ट झालं तर. वा वा, खरंच खूप खूप शुभेच्छा. या खेळामध्ये ज्या वेगाची आणि ज्या अचूकतेची गरज आहे ती तुमच्याकडे अगदी भरपूर आहे. थँक्यू सर. माझ्यासमोर बसलेले आहेत मुंबईच्या हेमांगी विभूते. या एका जपानी ॲडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये काम करतात. रायफल आणि पिस्टल शूटिंगमध्ये ह्या मास्टर आहेत. रायफल? हो सर, माझी आवड आहे ती. आणि तुम्ही जपानी देखील शिकलाय? हो. ग्रॅज्युएशन कशात केलंय? मी ग्रॅज्युएशन फिजिक्समध्ये केलंय. म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी जॅपनीज लँग्वेज शिकायला सुरुवात केली. अच्छा. आणि कॉलेजमध्ये असताना रायफल शूटिंगला सुरुवात झाली, लास्ट इयरला ऑलमोस्ट. आणि तुमच्या बरोबर कोण आलंय? माझे मिस्टर आलेत, दिनेश विभूते. नमस्कार. नमस्कार सर. दिनेश, तुम्ही काय करता? मी अजवानी इन्फ्रास्ट्रक्चर या खाजगी कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर टेंडरिंग अँड कॉन्ट्रॅक्ट्स या पदावर कार्यरत आहे. बर. हेमांगी ताई, आमच्या टीमनं तुमच्यावरती एक व्हिडिओ क्लिप बनवली आहे. आपण बघूया का? हो सर, नक्की. व्हिडिओ प्लीज. はじめまして。私、ひまぎと申します。どうぞよろしくお願いいたします。थँक्यू.どういたしまして。माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी असं जस्ट ट्राय करूया म्हणून जॅपनीज लँग्वेजचा कोर्स सुरू केला. पण मला ती लँग्वेज एवढी आवडली की मी ठरवलं की त्याच्यामध्येच पुढे करिअर करूया आपण. बऱ्याच वेळेला काय होतं, ज्या लोकांना जॅपनीज येत नाही ते लोक मला असं म्हणतात की तुला जॅपनीज येतं का, बोलून दाखव ना. 日本語で何でも言っても何もわからないでしょうね。मला काहीच कळलं नाही. तेच बोलले
हाय मुशी मुशी. मला कधी कधी ते जॅपनीज बोलते ना तेव्हा समजत नाही की ही का वाकून बोलते. हाय कोनिचिवा. मला खूप हसायला येतं कारण वाकून जॅपनीज लँग्वेज बोलते. ते एक आता ते अंगीकरणी होतं ना तसं झालंय माझ्याकडे आता. सचिन सर, तुमच्यासाठी माझ्याकडे एक मेसेज आहे. ಈಗಾದೆ ಉತ್ಸುಕುಷಿ ಕರೆಕ್ಟಾ ಓ ಎಂಚಿತೆ ಇರು ಸಚಿನ್ ಸಾನಿ ನೀದೋ ಆಯ್ತಾ ಇಂದೆಸ್ನೆ ಯೋರೋಶಿಕು ಓನೆಗಾಯಿತಾಶಿಮಾಸ್. हा हेमंत, तुमचा मेसेज मला मिळाला, पण तो नेमका काय होता? तुम्हाला जी पॅशन आहे ती तुम्ही कंटिन्यू केली. तुम्ही इंजिनिअरिंग केलंय हो. तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं करिअर नाही केलं, तुम्ही ॲक्टिंगमध्ये केलं. सो मला पण तसंच करायचं आहे. जे माझं आता लाईफ आहे ते मला ॲज अ स्पोर्ट्समन जगायचं आहे. बर, मला नेहमी असं वाटत आलंय की ज्याला आपण काय म्हणतो एक्स्ट्रा करिक्युलर, हो. म्हणजे जे करिक्युलम मध्ये नाही हो ते ज्या वेळेला केलं आणि ते एक्स्ट्रा करिक्युलर होतं त्याचंच करिअर झालं. हो हा जो भाग होतो तो माझ्या बाबतीत अगदी तसाच झालाय. आणि तुमचं एकूण ही जी माहिती, रायफल शूटिंग, जपानी, हे सगळं पाहून तुम्ही खरंच त्या मार्गावर आहात आणि अगदी नक्की यशस्वी होणार आहात. थँक्यू सर. सर, आपली ही दुसरी भेट आहे. होय? हो, अच्छा. ह्याच्या आधी आपण भेटलोय नेताजी सुभाषचंद्र बोस ह्या सिनेमाचं जेव्हा शूटिंग होतं हां. मी तेव्हा एनसीसी मध्ये होते आणि तेव्हा एनसीसी कॅडेट्स होते तिथे शूटिंगच्या वेळेला. हो, आणि हो, हो. तुमचं ते जे भाषण होतं ना नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हां. त्यावेळेला त्यांच्या ज्या सहकारी होत्या त्या व्हाईट साडीमध्ये हां. बाजूला उभ्या होत्या, तिथे मी पण होते. आणि मला ओळखणं एकदम सोपं आहे कसं कारण काय? मी ना उलटी साडी नेसलेली, उलटी साडी नेसली होती? पदर असा घेतलेला. का बरं? म्हणजे सुरुवातीला मला त्यावेळेला यायचं नाही साडी नेसायला, हां. पण मी नेसले आणि मला माझ्या फ्रेंड्सनी सांगितलं की अगं तू तो उलटी साडी नेसली. म्हटलं राहू दे ना, कळेल ना, मी पटकन दिसेल ना मग. अच्छा, आता सिनेमा पुन्हा एकदा पाहायला पाहिजे. हो सर, बघा हां? तिथे स्लो करून बघा. इतका तो महत्वाचा आणि रोमांचकारी प्रसंग आहे हो की मला ती सगळी कवायत सुद्धा आठवते. कदम कदम हो, बढायजा, हो, खुशी सर. के गीत गायजा. तुम्ही सुद्धा त्या महान सिनेमाचा भाग हो, होतात सर. याचा माझं मला भाग्य आहे अतिशय ते, आनंद खरंच. झालाय. हो. खरंच वा. आता वेळ झालेली आहे गेम वो हाजी मेमन शो. बरोबर आहे का? बरोबर. अरे वा. या खेळाचे नियम सगळ्यांना माहिती आहेत, पण प्रश्न 1 कोटीचा आहे. नियम पुन्हा एकदा नीट ऐकून आणि समजून घ्या. 1000 रुपयांसाठी पहिला प्रश्न, 2000 रुपयांसाठी दुसरा प्रश्न, असे 15 प्रश्न तुम्हाला 1 कोटी रुपयांपर्यंत घेऊन जातील. या खेळाचे 2 टप्पे आहे. पहिला टप्पा 10,000 रुपयांचा, दुसरा टप्पा 3,20,000 रुपयांचा. पहिल्या टप्प्यामध्ये कम्प्युटर राव तुम्हाला 45 सेकंदाचा अवधी देतील उत्तर द्यायला, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 6व्या ते 10व्या प्रश्नापर्यंत कम्प्युटर राव तुम्हाला उत्तर द्यायला 1 मिनिट किंवा 60 सेकंदाचा अवधी देतील. आणि त्याच्या पुढे 11व्या प्रश्नानंतर तुम्हाला वेळेचं बंधन असणार नाही. तुमच्या मदतीसाठी इथे 3 लाईफलाईन्स आहेत. पहिली लाईफलाईन आहे 50-50. यामध्ये 2 चुकीची उत्तरं निघून जातील आणि उरलेल्या 2 पर्यायांमधनं तुम्हाला उत्तर द्यायचं. दुसरी लाईफलाईन आहे व्हिडिओ फ्रेंड. तुम्ही दिलेल्या 3 मित्रांची नावं आम्ही तुम्हाला दाखवू, त्यातनं तुम्हाला एकाची निवड करायची आहे तुमच्या मदतीसाठी. आणि तिसरी लाईफलाईन आहे बहुमताचा कौल. आमच्या स्टुडिओमध्ये ही जी प्रेक्षक मंडळी आहेत ती तुम्हाला मदत करू शकतात उत्तर देण्यासाठी. स्पष्ट आहेत नियम? हो करूया खेळायला सुरुवात. नक्की. तर चला खेळूया हेमांगी विभूते यांच्यासोबत कोण होणार करोडपती. ₹1000 रुपयांसाठी हा आहे पहिला प्रश्न. एका प्रसिद्ध मराठी म्हणीनुसार नकटीच्या लग्नाला डॅश डॅश विघ्न, आणि पर्याय आहेत A17, B1700, C700, D70. ऑप्शन नंबर बी 1700. काय करूया? लॉक.
कम्प्युटरराव बी 1700 लॉक करा. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 2000 रुपयांसाठी आहे. हा आहे दुसरा प्रश्न. भारतीय नागरिकाला अमेरिकेत जाण्यासाठी पुढीलपैकी काय अनिवार्य आहे? आणि पर्याय आहेत ए मतदान कार्ड, बी चालक परवाना, सी शिधापत्रिका, डी पारपत्र. ऑप्शन नंबर डी पारपत्र. डी पारपत्र. Yes, sir. खात्री आहे? हो, काय करूया? लॉक करा सर. कम्प्युटरराव डी पारपत्र लॉक करा. डी पारपत्र हे बरोबर उत्तर आहे. या पुढचा प्रश्न 3000 रुपयांसाठी आहे. हा आहे तिसरा प्रश्न. पुढीलपैकी कोणता खेळ 4 भिंतींच्या बंदिस्त कोर्टवर खेळला जातो? आणि पर्याय आहेत ए टेनिस, बी स्क्वॉश, सी भालाफेक, डी फुटबॉल. सर ऑप्शन नंबर बी स्क्वॉशला लॉक करा. खात्री आहे उत्तराची? नक्की. हो. करूया लॉक. कम्प्युटरराव बी स्क्वॉश लॉक करा. बी स्क्वॉश हे बरोबर उत्तर आहे. हा बंदिस्त कोर्टमध्ये का खेळला जातो माहिती आहे का तुम्हाला? नाही सर. 19व्या शतकात हा खेळ लंडनच्या तुरुंगामध्ये खेळला जायचा ओ अच्छा. असं सांगितलं जातं. नंतर तिथल्या हॅरो या उपनगरात टेनिस कोर्टवर खेळण्याची परवानगी नसलेले तरुण रॅकेट्सनं रबरी चेंडू भिंतीवर मारून हा खेळ खेळायला लागले. अच्छा. तुम्हाला जी रायफल शूटिंगची आवड होती हो. ती खूप वर्ष तुम्ही खेळलात आणि मग अशी जोपासली नाही, तुम्ही थांबलात. काय मी कारण? खूप वर्ष नाही खेळले सर. मी रुईया कॉलेजमध्ये होते सर. सो तिथे शूटिंग रेंज आहे इंटरनॅशनल लेवलची. तेव्हा तयार झालेली नुकतीच. अच्छा. SY ला मला टीम गोल्ड मिळालेलं आणि मला इंडिव्हिज्युअल ब्रॉन्झ पण मिळालेलं आणि त्यावेळेला न्यूजपेपरमध्ये वगैरे नाव आलेलं. सो ते एक प्रोत्साहन मिळालं त्यावेळेला. नंतर TY ला असताना पुन्हा इंटर कॉलेजिएट होती. त्यावेळेला मला इंडिव्हिज्युअल गोल्ड मिळालं आणि टीम गोल्ड. आणि त्यावेळेला रेकॉर्ड पण केलेला मी. 360 स्कोर झालेला आमचा 400 पैकी. आम्ही ओपन साईट रायफल खेळायचो. सो ती ॲक्युरसीमध्ये इतकी परफेक्ट नसते. सो त्या रायफलवर 360 हा स्कोर तोपर्यंत कोणी मारला नव्हता. आणि वा. त्या रायफलवर असं पंप करावं लागायचं एअर भरण्यासाठी प्रत्येक शॉट नंतर. वा. थँक्यू सर. आणि हेमांगीताई पुन्हा एकदा खेळाकडे. हो नक्की. 5000 रुपयांसाठी हा आहे चौथा प्रश्न. चंद्रकोरीच्या आकाराचे बारीक बुट्टे आणि चांदण्यांसारखी बुट्टेदार नक्षी असलेली काळ्या रंगाची पैठणी पुढीलपैकी कोणत्या नावानं ओळखली जाते? आणि पर्याय आहेत ए चंद्रकळा, बी सुवर्णकळा, सी कृष्णकळा, डी रत्नकळा. सर मला असं आन्सर नाही माहिती आहे. सो मी ऑडियन्स पोल घेईन. कम्प्युटरराव थांबा. कम्प्युटरराव हेमांगी विभूते आपली पहिली लाईफलाईन घेऊ इच्छितात. बहुमताचा कौल कृपया नोंद घ्यावी. प्रेक्षक हो, तुमच्या हातात वोटिंग मीटर्स आहेत. मी प्रश्न एकदा वाचून दाखवतो. तुमच्याकडे 15 सेकंदाचा अवधी आहे याचं उत्तर देण्यासाठी. चंद्रकोरीच्या आकाराचे बारीक बुट्टे आणि चांदण्यांसारखी बुट्टेदार नक्षी असलेली काळ्या रंगाची पैठणी पुढीलपैकी कोणत्या नावानं ओळखली जाते? ए चंद्रकळा, बी सुवर्णकळा, सी कृष्णकळा, डी रत्नकळा. आणि तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. ए चंद्रकळा 86%, बी सुवर्णकळा 6%, सी कृष्णकळा 0%, डी रत्नकळा 8%. ऑप्शन नंबर ए लॉक करा सर. चंद्रकळा. कम्प्युटरराव ए चंद्रकळा लॉक करा. ए चंद्रकळा हे बरोबर उत्तर आहे.
काळ्या रंगाची पैठणी सर्वसाधारणपणे चंद्रकळा म्हणून ओळखली जाते. चंद्रकोरीच्या आकाराचे बारीक बुट्टे, चांदण्यांसारखी बुट्टेदार नक्षी असलेल्या पैठणीला चंद्रकळा म्हणतात. अनेक पारंपरिक ओव्या, लोकगीतं आणि गवळणी इत्यादींमध्ये चंद्रकळेचा उल्लेख आढळतो. तुम्हाला पैठणी कुठली नाही सांगता आलं? मला नाही साड्यांबद्दल मला एवढं माहित नाहीये सर. साड्यांबद्दल माहिती नाहीये? नाही सर. अच्छा, क्वचित कधीतरी नेसते मी साडी फंक्शनला. बर. पुढचा प्रश्न 10,000 रुपयांसाठी आहे. इथे आपला पहिला टप्पा हो. पूर्ण होतो. 10,000 रुपयांसाठी हा आहे 5वा प्रश्न. पुढीलपैकी मुंबई जवळील कोणतं बेट तिथल्या प्रसिद्ध लेण्यांसाठी ओळखलं जातं? आणि पर्याय आहेत: ए. जवाहर द्वीप, बी. खांदेरी बेट, सी. घारापुरी बेट, डी. उंदेरी बेट. सर ऑप्शन नंबर सी घारापुरी बेट लॉक करा. खात्री आहे उत्तराची? नक्की. करूया लॉक. हो. कम्प्युटर राव, सी. घारापुरी बेट लॉक करा. सी. घारापुरी बेट हे बरोबर उत्तर आहे. घारापुरी बेटावर एलिफंटा केव्ज या मुंबईपासनं 6-7 मैल अंतरावर स्थित आहेत. या लेण्या राष्ट्रकूट साम्राज्याच्या काळातल्या आहेत. एलिफंटा हो केव्ज. सर. तुम्ही मूळ मुंबईचे आहात का? हो मूळ मुंबईची. आणि मुंबई तुम्हाला आवडते का? खूप आवडते सर. हो. आणि मी लहानाची मोठी झाले. क्रॉफर्ड मार्केट हा जो एरिया आहे ना, ते आमचं घर होतं. सो 10वी पर्यंत आम्ही तिथेच राहायचो. सो जो ऍक्च्युअल मुंबईचा एरिया असतो गर्दीचा, असं म्हणजे सगळ्यांना असं गर्दी वाटते, पण तो खरंच मी एन्जॉय केलाय लहानपणापासून. त्या गर्दीतच जगण्याची सवय आहे. हो सर. आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया. हो. आता तुम्हाला कम्प्युटर राव 60 सेकंदाचा अवधी देणार आहे. चालेल सर. विचारपूर्वक उत्तर द्या. अजूनही 2 लाईफलाईन्स तुमच्याकडे उपलब्ध आहेत. कधीही शंका वाटली तर त्याचा अगदी जरूर उपयोग करा. हो सर. 20,000 रुपयांसाठी हा आहे 6वा प्रश्न. पुढीलपैकी कोणती व्यक्तिरेखा महाभारतातील नाही? आणि पर्याय आहेत: ए. शिखंडी, बी. शूर्पणखा, सी. शिशुपाल, डी. शंतनू. सर बी शूर्पणखा लॉक करा. खात्री आहे? नक्की. रामायणात होती सर. काय करू? लॉक करा सर. कम्प्युटर राव, बी. शूर्पणखा लॉक करा. बी. शूर्पणखा हे बरोबर उत्तर आहे. रामायणामध्ये शूर्पणखा रावणाची सख्खी बहीण. लक्ष्मणानं तिचं नाक कापल्यावर तिनं रावणाकडे जाऊन तक्रार केली. अगदी बरोबर उत्तर. 40,000 रुपयांसाठी हेमांगी हा आहे 7वा प्रश्न. या वर्षीच्या टोकियो ऑलिम्पिकचा शुभंकर म्हणजेच मॅस्कॉट कोण आहे? आणि पर्याय आहेत: ए. विनिशियस, बी. इझी, सी. मिराईतोवा, डी. वेनलॉक. सर ऑप्शन नंबर सी मिराई तोवा. काय करूया? लॉक करा सर. कम्प्युटर राव, सी. मिराईतोवा लॉक करा. सी. मिराईतोवा हे बरोबर उत्तर आहे. काय अर्थ आहे मिराईतोवा? मिराई तोवा म्हणजे फ्युचर इनोव्हेशन, असं इनोव्हेशन. मिराईतोवा हे जपानी म्हणीवर आधारित एक व्यक्तित्व आहे जे भूतकाळातून शिका आणि नवे विचार विकसित करा असा बोध देतं. हो सर. तुम्हाला ह्या जपानी भाषेची ओळख झाली, तुम्ही शिकलात, आता तुम्ही जपानी कंपनीमध्ये काम करता. हो. तुम्हाला कधी जपानला जायची संधी मिळाली का? हो सर. मी जेव्हा शिकत होते तेव्हा मी लेवल 2 जेव्हा कम्प्लीट केली, मला एक स्कॉलरशिप मिळालेली जपान फाउंडेशनची. 1 महिन्यासाठी मी जपानला गेलेले जॅपनीज कल्चर शिकण्यासाठी वगैरे. आम्ही असं ऐकलंय की जपानी माणसं सुद्धा म्हणजे भारतीयांसारखी कुटुंबवत्सल, संस्कार, हो हो. इतिहास, परंपरा ह्या गोष्टींमध्ये गुंतलेली असतात किंवा हो, त्याची सर. जाणीव ठेवतात. रिस्पेक्ट असते ना सर. जॅपनीज लँग्वेजमध्ये सुद्धा एक सेंटेन्स जे असतं नॉर्मल, ते एक
मोठ्या लोकांसाठी वेगळ्या पद्धतीने बोललं जातं, आपल्यापेक्षा लहान लोकांसाठी वेगळ्या पद्धतीने बोललं जातं. म्हणजे लँग्वेजमध्ये सुद्धा रिस्पेक्ट आहे. अच्छा, त्या रिस्पेक्ट मध्येच तुम्ही जो मुलगा तुमचा विचारत होता सारखं वाकून वाकून, ते त्या रिस्पेक्टच एक ते सर बोलताना ते जॅपनीज लोकांशी बोलताना ते एक झालंय आता ते अंगीकरणी पडलंय मला. बर. तुम्ही इथं वाकून वाकून फोनवर बोलत होतात, त्याच वेळेला ती माणसं सुद्धा तिकडे अशी वाकत वाकत बोलतात का? हो, तशीच बोलतात ती माणसं पण. आणि मला इथे बऱ्याच लोकांकडून असं विचारलं झालं की तू वागते कशाला, त्यांना फोनवरून दिसत नाही. आता तुम्ही कुठलंही वाक्य म्हणा जपानी मधलं. सो मी माझं इंट्रोडक्शन देते जॅपनीज मधून. अगदी जरूर. हा. हाजिमेमाशिते. वाताकुशी हेमांगितो मोशिमास. दोझो योरोशिको नेगायशिमास. वा वा. पुन्हा एकदा आपण खेळाकडे येऊया हेमांगी. 80,000 रुपयांसाठी हा आहे 8वा प्रश्न. 7 मार्च 2021 रोजी मिथुन चक्रवर्ती यांनी कोणत्या राजकीय पक्षामध्ये पदार्पण केलं? आणि पर्याय आहेत: ए भारतीय जनता पार्टी, बी काँग्रेस, सी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डी तृणमूल काँग्रेस. सर मी लाईफलाईन घेणं, मला ह्याचं उत्तर माहित नाहीये. कम्प्युटरराव थांबा. व्हिडिओ कॉल अ फ्रेंड. ठीक. कम्प्युटरराव, हेमांगी आपली दुसरी लाईफलाईन घेऊ इच्छितात. व्हिडिओ फ्रेंड. कृपया नोंद घ्यावी. पाहूया तुम्ही दिलेल्या 3 मित्रांची नावं. महादेव करपे, धन्यकुमार विभूते, अजिंक्य करपे. सर महादेव करपे, माझे पप्पा आहेत ते. बर. कम्प्युटरराव, महादेव करपे आहेत हेमांगी विभूते यांचे ट्रस्टेड पार्टनर. कृपया त्यांना व्हिडिओ कॉल लावण्यात यावा. त्यांना ठाऊक असेल का हे उत्तर? असं वाटतं मला. महादेवराव नमस्कार. नमस्ते नमस्ते सर. नमस्ते. कसे आहात सर? अरे मी उत्तम आहे. तुम्ही कसे आहात? एकदम मजेत मजेत सर. भरपूर आनंद झालाय आज मुलगी माझी आपल्या प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर मला भरपूर आनंद झालेला आहे आणि फार म्हणजे मला गर्व आहे माझ्या मुलीबद्दल. तुम्हाला ऐकून आनंद होईल की 40,000 रुपये त्या जिंकलेले आहेत आणि 80,000 रुपयाचा प्रश्न आम्ही त्यांना विचारलाय आणि त्यांनी उत्तरासाठी तुमची मदत मागितली आहे. तुम्हाला बाबा उत्तर देण्यासाठी 45 सेकंदाचा अवधी आहे. या पुढचा आवाज हेमांगी यांचा आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. 7 मार्च 2021 ला मिथुन चक्रवर्ती यांनी कोणत्या राजकीय पक्षात पदार्पण केले? भारतीय जनता पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस. मिथुन चक्रवर्ती यांनी भारतीय जनता पार्टी. पक्का? पक्का. ठीक आहे काय करूया? सर, लॉक करा भारतीय जनता पार्टी. कम्प्युटरराव, भारतीय जनता पार्टी लॉक करा. राजकारणामध्ये त्यांना रस आहे. हो, खूप. बाबांचं उत्तर अगदी बरोबर आहे. थँक्यू सर. ए भारतीय जनता पार्टी हे बरोबर उत्तर आहे. 7 मार्च 2021 रोजी कोलकाता इथं झालेल्या भाजपच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. बाबा, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात. हो 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 सर. हो सर. थँक्स. हेमांगी, 80,000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत. या प्रवासामध्ये 2 लाईफलाईन्स तुमच्या खर्ची पडलेल्या आहेत, पण अजूनही एक लाईफलाईन तुमच्याकडे आहे आणि तुम्ही उत्तम खेळताय. थँक्यू सर. आणि पुढचा जो प्रवास आहे तो आता लाखात होणार आहे. 1,60,000 रुपयांसाठी हा आहे 9वा प्रश्न. एकोणीसशे 1970 आणि 1980च्या दशकांमध्ये पुढीलपैकी कोणती कंपनी वॉकमन नावाच्या संगीत ऐकण्याच्या यंत्रामुळे प्रसिद्ध झाली? आणि पर्याय आहेत: ए सॅन्यो, बी सॅनसुई, सी शार्प, डी सोनी. वॉकमन.
मला सोनी वाटतंय सर. सॅनसुई पण असू शकतो सर. 50-50 लाईफलाईन. नाही खात्री उत्तराची. कम्प्युटरराव थांबा. 50-50 ह्या लाईफलाईनमध्ये 2 चुकीचे पर्याय निघून जातात हो सर. आणि 2 राहतात. त्यातनं तुम्हाला अचूक उत्तराची निवड करायची आहे. कम्प्युटरराव, हेमांगी विभूते आपली तिसरी आणि शेवटची लाईफलाईन घेऊ इच्छितात. 50-50 कृपया नोंद घ्यावी. कृपया 2 चुकीची उत्तरं काढून टाका. C शार्प D सोनी. सर डी सोनी. कम्प्युटरराव, D सोनी लॉक करा. खात्री उत्तराची नाही. वाटतंय मला सर. सर हेमांगी, D सोनी हे बरोबर उत्तर आहे. 1979 मध्ये संगीतप्रेमी तरुणांमध्ये सोनी वॉकमन लॉन्च झाल्यानंतर अत्यंत लोकप्रिय ठरला. आता नव्या स्वरूपात टच स्क्रीन सहित अँड्रॉइड वॉकमन देखील उपलब्ध आहेत. 1,60,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे हेमांगी. Thank you, sir. खूप शुभेच्छा. याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो 3,20,000 रुपयांसाठी आहे. इथे आपला दुसरा टप्पा पूर्ण होतो. 3,20,000 रुपयांसाठी हा आहे 10वा प्रश्न. स्त्रियांच्या प्रवेशावरून चर्चेत असलेले शबरीमला मंदिर कोणत्या राज्यात स्थित आहे? आणि पर्याय आहेत: A कर्नाटक, B आंध्र प्रदेश, C तामिळनाडू, D केरळ. या झालेल्या आंदोलनाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सर मी ऐकलंय त्याच्याबद्दल. उत्तराची खात्री असायला हवी. आता कुठलीही लाईफलाईन तुमच्याकडे नाही. सर सी तमिळनाडूला लॉक करा. C तामिळनाडू नक्की? हो. कम्प्युटरराव, C तामिळनाडू लॉक करा. कशा करता आंदोलन होतं आठवतंय? स्त्रियांना तिथे प्रवेश मिळावा ह्या गोष्टीसाठी ते आंदोलन होतं. प्रसिद्ध घटना आहे खरं ही. आणि त्याकरता अगदी एअरपोर्ट पासून मोर्चा जो होता तो दूरदर्शनवर दाखवला गेला. ते एअरपोर्ट आठवतं का कुठलं होतं? नाही आठवत सर. हेमांगी, C तामिळनाडू हे चुकीचं उत्तर आहे. D केरळ हे याचं अचूक उत्तर आहे. शबरीमला मंदिर हे केरळ राज्यातील पथ्थमनथिट्टा जिल्ह्यात स्थित आहे. हे अय्यप्पन स्वामींचं मंदिर आहे. आणि मला का आठवत होतं की कोचीन एअरपोर्टपासनं त्या आंदोलनकर्त्यांनी मोठा मोर्चा मंदिरापर्यंत नेलेला होता. काही हरकत नाही हेमांगी, तुम्ही अगदी खूप छान खेळलात. आता दुर्दैवाने ह्या 10व्या प्रश्नाला उत्तर चुकल्यामुळे तुम्ही थेट 10,000 रुपयांवर आलात. 10,000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत. तुम्ही इथं आलात, आमच्या खेळात तुम्ही भाग घेतलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Thank you, sir. आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. थँक्यू सर. खूप शुभेच्छा. Thank you. या. आपण खेळत होतो हेमांगी विभूते यांच्याबरोबर. 10,000 ही रक्कम त्या इथनं जिंकून गेल्या. आणि आता पुन्हा एकदा वेळ झाली आहे
आपल्या उरलेल्या स्पर्धकांबरोबर फास्टेस्ट फिंगर फर्स्ट खेळण्याची सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. फास्टेस्ट फिंगर फर्स्टच्या अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. पुढील शब्दांची रचना अशा पद्धतीनं करा की त्यातून एका प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील गाण्याची ओळ तयार होईल. आणि हे आहेत तुमचे पर्याय. ए तो मैं, बी तुझको, सी क्या करूं, डी मिर्ची लगी. वेळ संपलेली आहे. बघूया याचा योग्य क्रम काय आहे. बी तुझको, डी मिर्ची लगी, ए तो मैं, सी क्या करूं. बी डी ए सी, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं. पाहूया कोणी दिलंय अचूक आणि वेगवान उत्तर. सगळ्यात आधी उत्तर देऊन हॉटसीटवर यायचा मान मिळवलाय दिलीप शिरसाट यांनी. दिलीप, खूप खूप शुभेच्छा. या बसा. दिलीप नमस्कार, खूप शुभेच्छा. नमस्कार सर. अगदी तू म्हणजे बाकीच्या स्पर्धकांना सांगूच शकतोस की तुझको मिरची लगी तो मैं क्या करूं. हा, मला इतक्या पटकन उत्तर आलंय, होय ना? सहज जमलं सर. व्हेरी गुड. माझ्या समोर बसलेले आहेत कणकवलीचे दिलीप शिरसाट. हे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून अनार्डे फाउंडेशन ह्या सामाजिक संस्थेत काम करतात. यांचं आवडतं खाणं म्हणजे कुळथाची पिठी, भात, गोडी डाळ भात, गोड आंबट लोणचं, नारळाच्या रसातल्या शेवया, नारळाच्या रसातल्या पोळ्या, खारोळ्या, खारात घातलेले आंबे, आंबाडे, कुड्याच्या शेंगा, खरशिंगळ्याच्या शेंगा, पिकलेले आंबे, मिरामिरे रसाळ फणस, रातांबे, चुलीत भाजलेले काजू, जांभळं, करवंद, शेताच्या बांधावर धरलेल्या काकड्या, वाली, रानभाज्या, उकडीचे मोदक, नेवरे आणि चुलीवरचा हळदीचं पान टाकून बनवलेला आसमानी सुगंधाचा कोरा चहा आणि घावणे. तोंडाला पाणीच सुटलं. म्हणजे आमच्या जे कोकणातले प्रेक्षक आहेत ते तर आता म्हणजे बनवायलाच घेतलंय. हं? हे सगळे पदार्थ तुम्हाला बनवता येतात? हो हो. अगदी कुळथाची पिठी भात तर तो सहज जमतो. सहज तो जमतो. इन्स्टंट असतो. जसं आपण म्हणतो ना 2 मिनिटात आता मला काय करायचंय, तर 2 मिनिटात तुम्हाला पिठी सहज बनवता येते. आणि शाकाहार हा माझा सगळ्यात आवडीचा एक म्हणून प्रकार आहे. कारण मी मुळातला कोकणी, जन्माने मुंबईकर, पण मी गेलो गावी, वडिलांची बदली झाली तिकडे, त्यामुळे तिकडे जावं लागलं. आणि त्यानंतर तिथला निसर्ग मला इतका आवडला की तिथून इथे परत येणं हे माझ्यासाठी थोडंसं असं म्हणजे भयंकर अडचणीचं किंवा जेलमध्ये नेऊन टाकणं असा तो प्रकार होता. तर त्या पद्धतीने मी आलो. पण तिकडे गेल्यानंतर मला तिकडचे सगळे निसर्गाची ओढ होती, त्यातून मासेमारीची भयंकर ओढ. आणि कोकणात मासे हा तुमचा प्रमुख आहार. घरात होय. सगळे मासे आणि खाणार. तुम्हाला मासे खायला आवडत नाही? अजिबात नाही. मी मासे पकडून देऊ शकतो, तुम्हाला लागतील तसे बनवून पण देऊ शकतो, पण मासे मी अजिबात खात नाही. म्हणजे कोकणी माणसाची तुम्ही चिकाटी बघा. या सगळ्या आवडत्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण अगदी करून खाऊ शकतात अशी ही माणसं आहेत. वाह. दिलीप, तुमच्या बरोबर कोण आले आज? माझ्याबरोबर माझे बाबा आलेत. बाबा नमस्कार. नमस्कार सर. काय नाव आपलं? माझं नाव महादेव दत्ताराम शिरसाट. काय करता तुम्ही? मी सेवानिवृत्त आहे. बर. दिलीप, हा सर. नियम सगळ्यांना ठाऊक आहेत. आपण थेट खेळायला सुरुवात करूया. चालेल सर. चला खेळूया. दिलीप शिरसाट यांच्या सोबत कोण होणार करोडपती. ₹1000 दिलीप, हा आहे पहिला प्रश्न. जहापना तुसी ग्रेट हो, तोहफा कबूल करो हा संवाद कोणत्या चित्रपटातील आहे? आणि पर्याय आहेत ए हाऊसफुल, बी 3 इडियट्स, सी जब वी मेट, डी धमाल. सर बी 3 इडियट्स लॉक करा. करूया लॉक? नक्कीच. कम्प्युटरराव, बी 3 इडियट्स लॉक करा. बी 3 इडियट्स हे बरोबर उत्तर आहे. ₹2000 हा आहे दुसरा प्रश्न. पुढील चित्रफितीत दिसणारं माकड कोणतं फळ खात आहे? मी आधी व्हिडिओ दाखवतो आणि मग पर्याय सांगतो. व्हिडिओ प्लीज.
आणि पर्याय आहेत ए अननस, बी फणस, सी कलिंगड, डी भोपळा. सर बी फणस लॉक करा. बी फणस. कम्प्युटरराव, बी फणस लॉक करा. बी फणस हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 3,000 रुपये मिळवून देणार आहे. हा आहे तिसरा प्रश्न. एकावर एक 7 दगड रचून त्याला चेंडू मारण्याच्या खेळाला काय म्हणतात? आणि पर्याय आहेत ए टपोरी, बी नागोरी, सी टागोरी, डी लगोरी. सर डी लगोरी डी लगोरी. काय करूया? लॉक करूया. कम्प्युटरराव, डी लगोरी लॉक करा. डी लगोरी हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 5,000 रुपयांसाठी आहे. हा आहे चौथा प्रश्न. गणपतीपुळे हे तीर्थक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? आणि पर्याय आहेत ए रायगड, बी सिंधुदुर्ग, सी पालघर, डी रत्नागिरी. सर डी रत्नागिरी लॉक करा. अगदी खात्री आहे? खात्री. 100%. बरेचदा फिरणं झालंय माझं. पूर्ण पिंजून काढलाय मी तो प्रदेश. कम्प्युटरराव, डी रत्नागिरी लॉक करा. बरोबर उत्तर आहे डी रत्नागिरी. 5,000 रुपये दिलीप तुम्ही जिंकलेले आहेत. पुढचा प्रश्न 10,000 रुपयांसाठी आहे. इथे आपला पहिला टप्पा खेळाचा पूर्ण होतो. तयार? हो सर. 10,000 रुपयांसाठी हा आहे 5वा प्रश्न. इंद्रायणी, कोलम, आंबेमोहर या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? आणि पर्याय आहेत ए गहू, बी भात, सी ज्वारी, डी बाजरी. सर बी भात लॉक करा. नक्की? हो हो तांदळाचं पीक आहे? हो तांदळाचं पीक आहे. आणि ह्या तिन्ही त्याच्या सुवासिक व्हरायटी आहेत. इंद्रायणी, कोलम आणि आंबेमोहर. वाडा कोलम, आंबेमोहर ही आजरा घनसाळ, गडहिंग्लज तालुका तिकडची आहे. आणि इंद्रायणी पण त्याच पट्ट्यात येते, म्हणजे कोकण पट्ट्यात प्रामुख्याने घेतली जाते. सुवासिक भाताच्या व्हरायटीज आहेत. कम्प्युटरराव, बी भात लॉक करा. बी भात हे बरोबर उत्तर आहे. दिलीप, मालवणी भाषेवर तुमचं इतकं प्रेम आहे आणि तुम्ही मालवणी कविता देखील केली आहे. आम्हाला ऐकवा ना. अरे मेल्या पावसा, अरे मेल्या पावसा, नको रात्रीचो असो पडा, तुझ्या संगतीच्या त्या वाऱ्यान हलवत गदा गदा परसू वाचली झाडा. कडाम कुडूम धडाम करीत, कडाम कुडूम धडाम करीत तुझी म्हातारी इली, भेदरलेल्या पोरांचे फोटो काढून घेऊन गेली. पाष्टाक फुटलो नळो, पाष्टाक फुटलो नळो, मेल्या घरात झाले चिखल, केलेल्या जमिनीची वाट लावलास, घरात झाली नसती दलदल. गडगडाटान तुझ्या फ्यूज उडावलो, गडगडाटान तुझ्या फ्यूज उडावलो, शोधता तांब्याची तार आता धनी, आणि चिन्मीन अंधारात रातकिडे गावकले टिरटिर करीत भयान गाणी. वा. आजीबाईन हळूच टेमलो पेटवल्यान, आजीबाईन हळूच टेमलो पेटवल्यान, सरला त्याच्यातला त्याल, सून लागली चरफडाक, म्हणता मेले आस्तरी घय सून, मेली थेरडी रोज जाता धागाक, चुलीत ओतून भरपूर खुशाल. राग नको मानू पावसा, राग नको मानू पावसा, तू असोच हळुवार रात्रीचो पडत रव, आठवणीन प्रेमानंदाचे प्रसंग, नेहमीच आयुष्यात धाडीत रव, नेहमीच आयुष्यात धाडीत रव. वा 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 वा. दिलीप, तुमची मालवणी कविता ऐकून आम्हाला आमचे मित्र महेश केळुसकर यांची कविता आठवते. पान्नीत भेटलंस, अंगात खेटलंस, काळोख किनाट. पान्नीत भेटलंस, अंगात खेटलंस, काळोख किनाट, हातात हात घेतलास, अकस्मात झालो झिंझिनाट. आणि तो स्वतः कविता म्हणताना असा झिंझिनाट होतो की त्याचा अवतार बघूनच असं कोकणाची आठवण येते. दिलीप, 10,000 हा आमच्या खेळाचा पहिला टप्पा आहे. तिथं तुम्ही पोचलेला आहात. म्हणजे आज इथून जाताना 10,000 ही रक्कम अगदी तुम्ही नक्की घेऊन जाणार. खूप खूप धन्यवाद सर. आता जो पुढचा प्रवास आहे तो थोडासा कठीण. 60 सेकंदाचा अवधी आहे. तुमच्या तिन्ही लाईफलाईन्स तुम्हाला अजूनही उपलब्ध आहेत. 20,000 रुपयांसाठी हा आहे. आई ग, आजच्या खेळाची वेळ संपली. भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवल्या गेलेल्या महाराष्ट्रातल्या एकूण 9 पैकी कोकणातील, त्यातही फक्त दापोली तालुक्यातील 3 रत्न आहेत. महर्षी धोंडो केशव कर्वे,
पावा काणे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी आणि लोकमान्य टिळकही याच तालुक्यातले. आणि अशा समृद्ध कोकणातून आज आपल्या समोर आहेत दिलीप शिरसाट, आणि आपण त्यांच्याबरोबर उद्या पुन्हा एकदा हा खेळ सुरू करणार आहोत. वेळ झाली आहे निरोप घेण्याची. बघत रहा कोण होणार करोडपती. थँक्यू सो मच. थँक्यू.